सालाबादाप्रमाणे यावर्षीही शिरपूर येथे मोठ्या दिमाखात आणि उत्साहात श्री गुरुनानक जयंती साजरी झाली। संतांचे चरित्र, त्यांची भक्ती, त्यांची वचननिष्ठा, त्यांचे परमात्मा प्रेम, मनातली करुणा, सर्वांविषयी असणारा क्षमाभाव त्यातून समाजाला मार्गदर्शन मिळत असतो। म्हणून आपण जयंती साजरी करतो। कोणीतरी भक्तीविषयी अतिशय सुंदर वर्णन केलेले आहे की भक्ती जर अन्नात शिरली त्याचा प्रसाद होतो, भक्ती अन्नात शिरली त्याचा प्रसाद होतो, भक्ती पाण्यात विरघळली तर ते तीर्थ बनते, भक्ती चालायला लागली तर रस्त्यात तीर्थक्षेत्र निर्माण होतात, भक्ती तुमच्या घरापर्यंत आली तर घराचं मंदिर होतो आणि भक्ती जर माणसात रुजली तर माणसाचं देव होतो। त्याच अनुषंगाने शिरपूर येथे अनेक दशकांपासून गुरुनानक जयंती साजरी होते। आज जवळपास 100 घरं असलेला सिंधी समाज गेल्या अनेक दशकांपासून म्हणजे अगदी जेव्हा रांजावल बाबा, थावरदास बाबा, ज्ञानचंदजी आरुजा हे सेवेदार होते तेव्हापासून अलीकडच्या काळात गिरधारी भाऊ, गुरुमुखदासजी हसवाणी, पप्पूभाऊ तोलानी सेवेकरी म्हणून कार्य बघत असताना दरवर्षी शिरपूर येथे श्री गुरुनानक जयंती साजरी होत आहे। पण गेल्या 7 वर्षांपासून पूज्य सिंधी पंचायतचे तत्कालीन अध्यक्ष श्री अनिल कटारेजी यांच्या परवानगीने आणि नगरपालिकेत कार्यरत असलेले प्रशासकीय अधिकारी श्री संजय हसवाणी आणि नरेश डेमरानी यांच्या पुढाकाराने तसेच नवयुवक मंडळ आणि माता भगिनींच्या सहकार्याने गुरुनानक जयंतीच्या 10 दिवस अगोदरपासून 9 दिवस प्रभात फेरी आणि जयंतीच्या दिवशी नगरकीर्तन करणे सुरू झाले। पहाटे प्रफुल्लित आणि आनंदी वातावरणात सिंधी बांधव आणि माता भगिनींच्या या प्रभात फेरीने भक्तिमय वातावरणाची निर्मिती शिरपूरकरांना अनुभवता आली। 10व्या दिवशी हाडाखेड येथील गुरुद्वाराचे श्री नरेंद्रसिंग बाबाजी आणि 5 प्यारे यांच्या परवानगीने नगरकीर्तन संपन्न झाले। त्यानंतर हाडाखेड येथील गुरुद्वारात सुखमणी साहेबांच्या पाठ आणि लंगरचा लाभ भाविकांनी घेतला, तर सायंकाळी शिरपूर येथे गुरुग्रंथ साहेबांच्या पाठ निमित्त भोग आणि लंगर यांच्या सर्व अबालवृद्ध भाविकांनी लाभ घेतला। शिरपूरहून मीडिया प्रतिनिधी गोकुळ महाले, प्रभात न्यूज।